नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही पाहताय 45 मराठी, जिथे मिळतं मराठी विश्वातील मालिकांचं सखोल विश्लेषण. कधी-कधी एखाद्या मालिकेतले सत्य इतकं धक्कादायकपणे उघड होतं, की प्रेक्षकांनाही प्रश्न पडतो, खरंच इतक्या पटकन सगळं उलट होऊ शकतं का? आज आपण पाहणार आहोत आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचा असाच एक ट्विस्ट, ज्यामध्ये विश्वनाथ तळेकर सारख्या मोठ्या माणसाला त्याचीच मुलगी सत्य सांगून कोपऱ्यामध्ये उभं करते. मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लगेच लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सगळी सुरुवात होते एका साध्या पण खूप अर्थपूर्ण प्रसंगाने. शुभांगी चहाच्या टपरीवर उभी राहते. तिला तिच्या जुन्या विद्यार्थ्यासाठी, आजचे इन्स्पेक्टर साहेब नंदन यांच्यासाठी काढा बनवायचा असतो, कारण त्यांना ॲसिडिटी झाली आहे. इथेच पहिल्या दृष्टिक्षेपात एक साधी गोष्ट वाटते, पण हळूहळू त्यातून समाज शिक्षण आणि भावनिक नाट्य दोन्ही उलगडलं जातं. चहावाला हट्टाने नकार देतो, कारण देतो, पण शुभांगी हार मानत नाही. ती पोलिसांचं कर्तृत्व सांगते. ते कसे दिवस रात्र लोकांसाठी झगडतात, स्वतःच्या घरच्यांना वेळ न देता कर्तव्याला प्राधान्य देतात. इथूनच एक महत्त्वाचा धडा मिळतो. कोणतीही सेवा ही फक्त वर्दीत नाही, तर ती त्यागाच्या भावनेतून निर्माण होते. हा संवाद प्रेक्षकांना विचार करायला लावतो आणि मनोरंजनाच्या माध्यमातून एक सामाजिक सत्य सांगतो. पण इथे अजून एक ट्विस्ट. चहावाल्याला शेवटी हवालदार साहेब समजावून सांगतात आणि शुभांगीला काढा बनवायला मिळतो. पण त्याआधी शुभांगी स्वच्छतेबद्दल बोलते. स्वच्छता राखली नाही तर माणसं आजारी पडतात. हा साधा संदेशही तिच्या शब्दांमधून प्रभावीपणे पोहोचतो. आणि याच क्षणी मालिकेची एज्युकेशन कॅटेगरी जुळते. आरोग्यविषयक जागरूकता साध्या कथानकात गुंफली जाते. शुभांगीने मनापासून बनवलेला काढा जेव्हा नंदन पितो, तेव्हा त्याची तब्येत सुधारते. तो फक्त आराम अनुभवत नाही, तर त्याला आठवतं, मॅडम शाळेत असतानाही अशीच काळजी घ्यायच्या. ही आठवण त्याचं आणि प्रेक्षकांचं मन एकदम भिडवते. शिक्षक विद्यार्थी यांचं नातं केवळ शालेय पुस्तकात नाही, तर आयुष्यभर जपलं जातं. हा संदेश इथे ठळकपणे उमटतो. आणि अचानक दृश्य बदलतं. कारण स्वीटी अजूनही पोलीस स्टेशनमध्ये अटक स्वरूपामध्येच असते. कारण विश्वनाथ तळेकराच्या मुलीला अन्नामधून शेंगदाण्याचा कूट मिळतो आणि तिला एलर्जी झालेली असते. प्रेक्षकांचा श्वास इथे अडकतो, कारण हे सर्व एक कॉमन मिस्टेक असू शकतं, पण राजकीय बडगा दाखवत तळेकर किल्लेदार फॅमिलीला टार्गेट करतो. इथूनच कथेची एंटरटेनमेंट कॅटेगरी मजबूत होते. कारण आता सुरू होतो राजकारण, दबाव आणि धमक्यांचा खेळ. नंदन, ज्याने पोलिसांच्या आयुष्याचं वास्तव सांगितलं होतं, झोप न मिळणं, आरोग्य बिघडणं, सततची धावपळ, तोच नायक आता दडपणाखाली आहे. तो मॅडमचा विद्यार्थी असला तरी तिच्या सुनेला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही. कारण वरून आलेला प्रेशर, नगरसेवकाच्या धमक्या, बदल्यांचा धोका. इथे प्रेक्षकांना जाणवतं की जरी एखाद्याकडे सत्ता, पद, पदवी असली, तरी वास्तवात राजकीय दबावासमोर किती वेळा हात बांधले जातात. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा विश्वनाथ तळेकर पोलीस स्टेशनमध्ये येतो, तेव्हा शुभांगी पुन्हा माफी मागते. मुलीची चौकशी करते. मानवी दृष्टिकोन इथे स्पष्ट होतो. शुभांगी कितीही संकटात असली तरी दुसऱ्याच्या वेदनेला ती महत्त्व देते. पण तळेकर थंडपणे सांगतो, मुलगी बरी आहे, डिस्चार्ज मिळालेला आहे. पण हा अपमान तो विसरणार नाही आणि धमकी देतो, किल्लेदार फॅमिलीला धडा शिकवला जाईल. कथेचा रंग आता अधिक गंभीर होत जातो. शुभांगीच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती, ही चूक अनावधानाने झालेली आहे, मुद्दाम नाही. म्हणून ती वारंवार हात जोडून माफी मागते. दादागिरी नको, समजून घ्या, अशी विनंती करते. एवढंच नव्हे तर तिचं वक्तव्य खूप भावनिक होतं. तुमची मुलगी जशी तुमच्यासाठी आहे, तशीच आमच्यासाठीही ती मुलगीच आहे. तिच्या तब्येतीसाठी आम्ही देवाकडे साकडं घातलं होतं. हे शब्द प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. कारण इथे शुभांगी फक्त एका आईच्या भूमिकेत बोलत नाही, तर समाजातले मानवी मूल्य जपणाऱ्या स्त्रीच्या रूपामध्ये बोलते. पण राजकारणाच्या गर्वाने आंधळा झालेला विश्वनाथ तळेकर याला मनापासून केलेल्या शब्दांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय काही दिसत नाही. नगरसेवक पदाचा बडगा दाखवत तो दादागिरीची भाषा करतो. इथेच मालिकेचा शैक्षणिक पैलू समोर येतो. राजकीय सत्ता मिळाली म्हणजे कायद्याच्या वर उभं राहायचं का, की लोकप्रतिनिधी म्हणून अधिक जबाबदारीने वागायचं? शुभांगी इतक्या वेळा नम्रतेने बोलून झाल्यावर अखेर कठोरपणे उत्तर देते, तुम्ही ऐकत नसाल तर आम्हालाही तुमच्या विरोधात तक्रार करता येऊ शकते. हा क्षण नाट्यपूर्ण आहे, कारण इथे पहिल्यांदाच ती आपल्या हक्कासाठी उभी राहते. हा संवाद प्रेक्षकांना प्रेरणा देतो की अन्याय सहन करण्यापेक्षा आवाज उठवणं आवश्यक आहे. विश्वनाथ तळेकराला मात्र हे सहन होत नाही.
मी इतक्या मोठ्या पदावर असून मला माझ्याच चुका दाखवताय, या अहंकारामधून तो खवळतो आणि आपल्या अंगरक्षकांना इशारा करतो. या क्षणी प्रेक्षकांच्या मनात तणाव वाढतो. आता पुढे काय होणार? एखादी हिंसक घटना घडेल का? याची चिंता त्यांना वाटू लागते. याच ठिकाणी इन्स्पेक्टर नंदन उभा राहतो. तो फक्त शुभांगीचा माजी विद्यार्थी नाही, तर कायद्याचं भान ठेवणारा पोलीस अधिकारी आहे. तो तळेकराला थांबवतो आणि म्हणतो, कायदा हातात घेऊ नका, हवं तर शांतपणे बोलू. इथे नंदनची भूमिका दोन बाजूंनी महत्त्वाची ठरते. एकीकडे तो आपल्या मॅडमचा आदर राखतो, दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी पार पाडतो. पण तळेकर मात्र नंदनवरच दबाव आणतो. तू मॅडमच्या सुनेची बाजू घेतोयस का? हे वाक्य दाखवते की राजकारणी नेहमी पोलीस तटस्थतेवरही संशय टाकतात. तरीही नंदन धीराने समजावतो, पण तळेकर एका मुद्द्यावरच ठाम राहतो. स्वीटीला शिक्षा झाली पाहिजे. शेंगदाण्याचा कूट टाकलाच आहे, हे जाणून बुजून केलेलं आहे. हा हट्ट, हा आंधळा राग हे नाटकाला पुढे नेतं. कारण इथे फक्त एक साधी चूक आहे की कटकारस्थान हे स्पष्ट व्हायचं बाकी आहे. पण प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. खरंच अन्नामध्ये शेंगदाण्याचा कूट कसा गेला? हा योगायोग होता की कोणाचा डाव? आणि त्याच वेळी शुभांगी पुन्हा पुन्हा स्पष्ट करते, आम्ही अनेकदा चेक केलं होतं, शेंगदाण्याचा कूट टाकलेलाच नाही. या पुनरुक्तीमधून तिचा प्रामाणिकपणा दिसतो आणि प्रेक्षक तिच्यावर विश्वास ठेवतात. हीच मिश्रणं, एका बाजूला भावनिक संघर्ष, दुसऱ्या बाजूला कायदा आणि राजकारण यांचा टकराव, मालिकेला एंटरटेनमेंटची धार देतं. आणि दुसरीकडे स्वच्छतेबद्दल, जबाबदारीबद्दल, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याबद्दल दिलेला संदेश हे एज्युकेशन कॅटेगरीत बसतात. आतमध्ये तळेकर इन्स्पेक्टरवर दबाव आणत असतो, बदल्यांची धमकी देत असतो आणि स्वीटीवर गुन्ह्याचा ठपका लावत असतो. पण बाहेर शुभांगी, यशवंत आणि शमिका यांच्या नजरेला अचानक तळेकरांची गाडी दिसते. त्या गाडीमध्ये बसलेली मुलगी मोबाईलवर गेम खेळताना एकदम निरोगी, खुशीमध्ये दिसते. हा क्षण प्रेक्षकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण करतो. हीच का ती आजारी मुलगी? आणि जर ती इतक्या आनंदात आहे, तर आतमध्ये सुरू असलेला सारा गोंधळ नक्की कोणत्या सत्यावर आधारलेला आहे? शुभांगी जवळ येते, मुलीशी बोलते आणि तिचं नाव कळतं, मृण्मयी. इथूनच सत्याच्या शोधाची दारं उघडतात. शुभांगी नम्रपणे माफी मागते, पण मुलगी उलट विचारते, माफी कसली? इथे प्रेक्षकांचा श्वास रोखला जातो, कारण पुढच्याच क्षणी खरी गोष्ट उलगडते. मृण्मयी सांगते, माझ्या मैत्रिणीने दिलेल्या चॉकलेटमध्ये शेंगदाणे होते, त्याच्यामुळे मला एलर्जी झाली, तुमच्या भाजीमुळे नाही. हा खुलासा धक्कादायक ठरतो. इतका मोठा गदारोळ, एवढ्या आरोप प्रत्यारोपांचा पाया पूर्णपणे चुकीचा होता. शुभांगी, यशवंत आणि शमिका लगेच मृण्मयीला घेऊन आतमध्ये जातात. आता शुभांगीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकतो, कारण तिच्याकडे सत्य बोलायला स्वतः तळेकरांची मुलगी तयार आहे. हा क्षण मालिकेला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत ठेवत नाही, तर सत्य लपवलं जाऊ शकतं, पण कायमचं दाबलं जाऊ शकत नाही, हा शैक्षणिक संदेश सुद्धा देतो. शुभांगी आता ठाम आवाजात तळेकराला म्हणते, तुम्हाला दादा म्हणावं अशी लायकीच नाही तुमची, म्हणून तुम्हाला मिस्टर तळेकर म्हणतेय मी. हा संवाद प्रेक्षकांसाठी तुफान टाळ्यांचा क्षण आहे, कारण अन्याय सहन करणारी शुभांगी आता निर्भीडपणे उभी राहते. ती विचारते, पुरावा काय आहे की आमच्या भाजीमुळेच तुमच्या मुलीला एलर्जी झाली? तळेकर हट्टीपणे सांगतो, मी भाजी खाल्ली होती, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट होता. पण शुभांगी शांतपणे उत्तर देते, तुमच्या मुलीने भाजी खाल्लीच नाही, तिने चॉकलेट खाल्लं होतं आणि त्या चॉकलेटमध्ये शेंगदाण्याचे तुकडे होते आणि त्याच्यामुळे तिला एलर्जी झाली. इथे नाट्याची पराकाष्ठा होते. मृण्मयी स्वतः इन्स्पेक्टर साहेबांसमोर सगळं स्पष्ट करते. सत्य उघड पडतं. तळेकराचे सर्व आरोप कोसळतात. डॉक्टरांचं नाव घेऊनही तो स्वतःचं खोटं टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण आत्ता त्याच्यासमोर त्याचीच मुलगी उभी आहे. हा प्रसंग केवळ नाट्यमय नाही, तर समाजासाठी एक मोठा धडा आहे. सत्तेचा गैरवापर कितीही केला तरी सत्य उघड होणारच. आजचा भाग प्रेक्षकांना दोन स्तरांवर गुंतवतो. एकीकडे एंटरटेनमेंट, कारण इतका मोठा ट्विस्ट अचानक उलगडतो की पुढे काय होईल याची उत्कंठा प्रचंड वाढते. दुसरीकडे एज्युकेशन, कारण इथे स्पष्ट होतं की निराधार आरोप करून, पदाचा बडगा दाखवून कोणालाही त्रास देणं योग्य नाही. न्याय म्हणजे तथ्यांवर उभा राहणारा निर्णय, आणि खोटं कितीही ताकदीने मांडलं तरी ते टिकत नाही. आत्ता प्रश्न फक्त एकच उरतो, तळेकर सत्य समोर आणल्यावरही शांत बसेल का? की पुन्हा एकदा आपल्या सत्तेचा गैरफायदा घेत अरेरावी करेल? हा धक्का त्याच्यासाठी जितका मोठा आहे, तितकाच प्रेक्षकांसाठी सुद्धा.
आणि खरी थरारक वळणं आता पुढच्या भागामध्ये उलगडणार आहेत. तर मित्रांनो, हा होता आजचा 2 सप्टेंबर 2025च्या भागाचा आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचा सखोल रिव्ह्यू. रोज आपण पाहतो त्यापेक्षा आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होता, कारण याच्यामध्ये फक्त गोष्टी नाहीत तर शिक्षणही आहे. ही अफवा आणि गैरसमज यांच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी खरंच सत्य शोधणं किती महत्त्वाचं असतं. आत्ता पुढच्या भागामध्ये खरं कारस्थान उघड होताना आणि तळेकराच्याच डोळ्यांवरचं पट्टी काढतानाचं आपण पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्हाला वाटतं का की अजून कोणी या खेळामध्ये सामील आहे? कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या नव्या विश्लेषणासकट. तोपर्यंत सर्व प्रिय दर्शकांना धन्यवाद.